देऊन बघायला येतात. आज मी त्यांच्या सोबत शूट करत होती. द वन अँड ओनली फाल्गुनी पाठक. सरप्राईज होता आमचं. मॉर्निंग, नमस्कार. डान्सिंग ममाच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे शूटिंगचा दिवस. एक नवीन प्रोजेक्ट, एक नवीन काम. आणि आता वेळ झाली आहे चहाची. ऑफकोर्स माझा फेवरेट चहा आणि चहा बटर आहे आज. आणि कधी कधी चहा खारी, कधी चहा टोस्ट. मला खूप आवडतो हा नाश्ता. सकाळचा एक आपला रोजचा रिच्युअलवाला नाश्ता. आय होप तुम्हाला पण आवडत असेल हे सगळं नाश्ता करायला. चहा खारी, चहा बटर. ओके, जोक्स पार्ट. आता मी जाते आहे बेडरूममध्ये युगला बाय बाय करायला. सो युग माझा झोपला होता. त्याला माहिती नाही आहे ओ माझं बीबी की मम्मा आणि डॅडा शूटला जाणार आहेत. आय एम गोना मिस यू माय लव्ह. सो चला शूटला. आणि आता मिळाली आहे आम्हाला ऑटो आणि ऑटोमधून आम्ही जात आहोत शूटला. बाय फ्लूक. आज शूट अंधेरीमध्येच होतं. थँक गॉड ट्रॅव्हल नव्हता आज. पोचल्यानंतर सर आम्हाला दाखवत होते डान्स कोरिओग्राफी जी आजच्या शूटला करायची होती. हे आहेत विवेक सर जे लाल टोपीमध्ये आहेत. ते असिस्टंट कोरिओग्राफर होते. आणि ही आहे आमची टीम. नितीन, पवन, सावली, नीना, आनंद सगळेच होते. नितीन 3 महिन्याने भेटला होता आम्हाला. आणि चला आता ब्रेकफास्ट करूया. परत अगेन कृतिकानं अजिबात म्हणजे आपण काय म्हणतो सोडत नाही चान्स माझ्या ब्लॉगमध्ये यायचा. ओव्हर ॲक्टिंग. सो आज नाश्ता होता ब्रेड बटर जॅम आणि केळं होतं आणि पोहा होता, चहा. आणि तो आणि ऋषी आणि कृतिकाची उगाच ओव्हर ॲक्टिंग आणि मस्ती चालू होती. जोक्सपाट. मला म्हणते की मला तुझ्या ब्लॉगमध्ये यायचं नाही, बाय बाय. तरी ब्लॉगमध्ये येते. मी तिला म्हटलं गेट आउट हो माझ्या ब्लॉगमधून. म्हणते चहा होते. ओके बाय. चलो. तो नाश्ता करून झाल्यानंतर आता वेळ आहे मेकअपची. आणि ही आहे सावली, माझी फ्रेंड आहे. तुम्ही तिला ऊ अंटवा गाण्यामध्ये बघू शकता. तिने केलं आहे ते गाणं. ती आहे मागे कीर्तिदा आणि ती एडिटर आहे आणि ती शूट पण करते. सो आता करूया आपण मेकअप. आधी मी लावला होता प्रायमर बेस मेकअप बसण्यासाठी. आणि हे काय चाललं, मी काय प्रोफेशनल मेकअप वगैरे नाही करत. म्हणजे जमतो मला बराफार असा. जेवढी वर्ष आता मी काम करते थोडाफार येतो. सो चला आता मेकअप करूया. आणि कॉन्व्हर्सेशन चालू होतं. सर तिथून काहीतरी बोलत होते आणि माझं आणि सावलीचं एक कॉन्व्हर्सेशन वेगळं चालू होतं. मी कुठे शूटला गेली होती, तिने काय केलं आणि ओव्हरऑल कॉन्व्हर्सेशन चालू होतं. सो तिकडे होते फॉरेनर्स बसलेले होते. सर त्यांना ना कोरिओग्राफी दाखवत होते की काय कोरिओग्राफी आहे. सर आणि ऋषी. तर बघूया ते दोघं काय कोरिओग्राफी त्यांना दाखवत आहेत. मी शूट केलं आहे ते त्याच्या पुढे आहे, या ब्लॉगच्या थोडं पुढे. आज मी स्वतःच मेकअप करत होती. मेकअप दादांना आज मी काही त्रास दिला नव्हता. आणि मी अशी भूतासारखी का फिरते आहे. मी माझा मेकअप ब्रश शोधत होते, म्हणजे स्पॉन्ज शोधत होते. पण तो मला काय मिळतच नव्हता. फायनली बघूया आता मला कुठला तरी पाऊचमध्ये मिळेल तो. अरे मिळेल का शोधायचं सोडून मी सावलीशी गप्पा मारत बसली आहे. बरं मी तुम्हाला माझा भूतासारखा चेहरा दाखवते की हे माझं ओरिजिनल फेस नाही. आम्ही मेकअप थोपतो शूटसाठी. कारण आम्हाला ना फॉरेनर दिसायचं होतं. आम्ही लंडनच्या क्लबमध्ये जाणार होतो म्हणून असा मेकअप करायचा होता जो मला बऱ्यापैकी जमला असावा. आय गेस सो. बस कर यार. मिळाला का स्पंज. हिचा स्पंज काय मिळतच नाही आहे. चल शोध तू काय ते लावलंय चेहऱ्याला. चल हां लवकर. ओके. अरे यार हे सर आणि यांचं मी शूट केलंय की नाही. केलंय ना. कधी येणार आहे लोक शूटमध्ये. लोक वाट बघतायत. मला नाही बघायचं लोकांना. बाकी लोक काय करतायत ते सुद्धा लोकांना बघण्यात इंटरेस्ट आहे ना. थांबा हा मी कॅमेरा फिरवते आता म्हणजे तुम्हाला कळेल की ते लोक तिकडे काय शिकवत होते कोरिओग्राफर्स आमचे सर आणि ऋषी. ओके चला बघा. ते बघा 1 2 3 4 5 6 7 8. आणि त्यांना समजतंय की नाही मला माहीत नाही बट चालू होती रिहर्सल. झाल्यानंतर मी झाले होते रेडी. हा होता माझा 1 पीस जो आम्ही स्वतः कॅरी केला होता. आणि हेअर माझे झाले नव्हते. ते आता मी जाणार हेअर दीदीकडे आणि हेअरला बसणार आहे. हा आहे लुक. आणि चला हेअर करूया आता. हेअर दीदी ही आहे साक्षी दीदी, ती आहे गीता दीदी. आणि हे सगळं कृतिकाने शूट केलं आहे. थँक्यू. हा कृतिका ते आहे. मी 3 टाउन करत होते बिकॉज या आउटफिटवरती ते छान दिसलं असतं असं सगळे म्हणत होते. ही आहे चैताली जावकर. ओके. ती आहे अगेन कीर्तिदा. आणि आता मी रेडी होऊन झाल्यानंतर सेटवर गेले. हा होता आता आजचा असा सेटअप होता. क्लबमध्ये होतो. आणि ही आहे मी अजून. सो टेक एक सुद्धा दिला नाहीये पण चहाची तलब लागले कारण झोप येते. खूप दिवसांनी शूट करते म्हणून मी
सावली, कृतिदा, कृतिका, गांधी, सगळे आम्ही लंडनचे फॉरेनर्स आहोत ना. डू वी लुक लाईक अ फॉरेनर्स? येस. चहा लवकर द्या. चहा पिऊन झाल्यानंतर मी आणि सावली देणार होतो आमचं फर्स्ट टेक, कारण आम्हाला आता बोलवलं होतं आणि आम्ही दोघी उभे होतो एका काउंटरला. इथून आम्हाला एक एंट्री करायची होती किंवा एक पासिंग आणि ते असं सगळं होतं. कृतिकाच काढत होती आमचा ब्लॉग. थँक्यू कृतिका. ओके, सेटिंग चालू होती, कॅमेरा शिफ्टिंग चालू होतं, म्हणून आम्ही दोघी गप्पा मारत उभे होतो. काहीतरी कर. ती दोनदा बोलली आहे कोमल ग्रुप गेट आउट, तरी उभे तुम्ही लोक इथे. कधीच बोलली, आम्ही बोललो पण. विचार एकदा, कन्फर्म कर. ॲक्च्युली तमन्ना जी आहे, म्हणजे ज्या कोरिओग्राफर आहेत, त्यांनी आम्हाला फ्रेममधून बाहेर जायला सांगितलं होतं आणि आम्हाला ऐकायला नव्हतं आलं. हे कृतिकाने गेट आउट आणि असं बोलली आम्हाला. तो होता नीना फॉरेनर बरोबर. हा आहे गांधी बार काउंटरला. विचारते दारू पिणार का. कोमल, ऋषी आणि सर पुन्हा फॉरेनरची रिहर्सल घेत होते. ती चालू आहे त्यांची रिहर्सल. आमची रिहर्सल आम्ही ऑलरेडी केली होती ना. त्यांना ह्या स्टेप्स जमत नव्हते म्हणून पुन्हा पुन्हा ते लोक रिहर्सल करत होते. खूप मेहनत करत होत्या त्या मुली बिचाऱ्या. ज्यांना पैसे देऊन बघायला येतात, आज मी त्यांच्या सोबत शूट करत होती. द वन अँड ओनली फाल्गुनी पाठक. सरप्राईज होता आमच्यासाठी. आणि मी आणि कृतिका फॅन मुवमेंट. ती बघा कृतिका पण. हा सच्च स्वीट हार्ट. म्हणजे त्या खूप छान आहेत बोलायला सुद्धा. आणि आज त्यांच्याबरोबर शूट करण्यात जाम मजा येणार होती. मला असं झालं की मी नक्की काय करू, म्हणजे काय नको असं झालं होतं. आणि मी त्यांच्या गाण्यावर मेरी चूनर उड उड जाए. फाल्गुनी मॅम बरोबर टेक दिल्यानंतर आता झाला होता लंच ब्रेक. चला करूया लंच. आणि लंच झाल्यानंतर आम्ही असे सगळे बसलो होतो, सुस्ताडलो होतो एवढं जेवून, कारण कॅमेरा सेटिंग चालू होती. चला देऊया आता टेक. इथे फोटोशूट चालू होतं निनाद, सावली आणि या सगळ्यांचं. या सेटिंग नंतर आणि याच्यानंतर आम्ही एक टेक देणार होतो, म्हणून आम्ही रिलॅक्स करत होतो सगळे. थोडं आराम करत होतो. बॉडी काय एवढं सुस्ताडलं मला तर बघा, जेवण अंगावर आलं होतं. निनाद, आईचा गो, तुमच्यामुळे मी कामाला लागली. सकाळपासून काय काम केलं ते? काहीतरी कर व्यवस्थित काम. टेक दिल्यानंतर झाला होता आमचा स्नॅक टाईम. पण स्नॅक टाईम मी शूट करायला विसरले. जाऊ देत. आणि मग स्नॅक केल्यानंतर आम्ही येऊन बसलो होतो आमच्या रूममध्ये. सगळे चिल करत होते कारण काहीच नव्हतं. वेट करत होतो की पॅकअप कधी होईल. चलो बाय. अँड इट्स टाइम फॉर पॅकअप. लेट्स गो होम. चला चेंज करूया आणि घरी जाऊया. योग माझी वाट बघत असणार आहे, मम्मा कधी येते. आणि मी पोचलेली आहे घरी. अगं बाई, बघा तो आनंद. आणि हे जे आहे ना, हे जे माझे क्षण असतात ना घरी पोचल्यावरती, ते एकदम माइंड ब्लोईंग असतात. ती जी किस, हा जो क्षण आहे ना, अविस्मरणीय क्षण आहे माझ्या आयुष्यातला. आणि मजा येते शूट करायला, खूप धमाल येते. आणि असेच माझे व्लॉग बघत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा डान्सिंग मामाचा व्लॉग लवकरच येणार आहे, तर बघा डान्सिंग मामाचे पुढचे व्लॉग. थँक्यू सो मच. बाय बाय. लव्ह यू.